देवी गावाचे आदर्श सैनिक अर्जुन पवार, अर्जुन सोनवणे साहेब बीएसएफ मध्ये कार्यरत आहे. काही थोड्याशा कारणावरून जवानाला तलवारीची देखील वाढ केलेली आहे, हाताचा सुद्धा विषय केलेला आहे. आणि तुम्ही मला सांगा, जो भारत मातेचा रक्षक आहे तो जर आपल्या तालुक्यात आणि गावात येऊन सुरक्षित नाही, त्याचा परिवार सुरक्षित नाही, तर माझी एवढीच विनंती आहे की शासन प्रशासनाने या जवानाचा जो बी प्रॉब्लेम आहे तो डीप मध्ये जाऊन चेक करून त्या जवानाला न्याय मिळावा. मी माझ्या त्रिदल सेनेच्या वतीने, जय जवान ग्रुपच्या वतीने, आजी माझी सैनिक परिवारच्या वतीने विनंती करतो, आमच्या जवानावर जर तुम्ही तलवारीने वार करता, त्या जवानाचा हात तुम्ही तोडला आणि तुम्ही आपल्या गावावरनं फरार होऊन गेले, तर प्रसंग अभावी माझी एवढीच विनंती असेल शासनाला, प्रशासनाला, माझ्या भारतीय थल सेनेचा, बीएसएफचा, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा जवान आहे, या जवानाला न्याय मिळावा. सर्व मान्यवर आलेले आता स्वराज्य हॉस्पिटलमध्ये जवानाची स्टेटमेंट अगदी चांगल्या प्रकारे चालू आहे. पण माझी एवढी विनंती आहे की जो जवान देशाचं रक्षण करतोय तोच त्याच्यावर जर असा हल्ला होत असेल तर मला आत्मविश्वासाने सांगतो की जनता जनार्दन वनचा जवानांचा विश्वास उठून जाईल. ही माझी परत पुनश्च त्रिदल सेनेच्या वतीने, जय जवान ग्रुपच्या वतीने व रयत सेनेच्या वतीने शासन प्रशासन दरबारी विनंती असेल. काय तुम्ही किती जणांनी मारला? तुम्हाला 5 जणांनी. किती वाजता मारलं? पावणे 11. काय हत्यार होते त्यांच्याकडे? तलवार होती, ते स्टिक होत्या. बरं. दांडे. तुमची पोस्टिंग कुठे आहे आता? मी आता ओडिसा नाही. ओडिसा. पण मग तुम्ही रात्री लवकर ऍडमिट झाले त्याच्यामुळे थोडं आता बरं आहे. पण बाकी त्यांचा अजूनही तुमच्या जीवाला त्यांच्यापासून धोका आहे. मी रात्री मला त्यांनी मारल्यानंतर बी ते घराच्या बाहेर येऊ देत नव्हते. हा ना, की बुवा आपण डिपार्टमेंटला जातील, तिथे केस वगैरे करतील, त्यासाठी त्यांनी बाहेर येऊ दिलं. तुमचं पूर्ण नाव काय आहे? अर्जुन गाव? पाटणा देवी. चालेल. त्रिदल सेना, जय जवान ग्रुप तुमच्या सोबत आहे. मी आता पीआय साहेबांकडे जातो, सर्व प्रकार त्यांचे लक्ष आणून देतो आणि त्यांच्यावर नाही काही तर काय मी म्हणतो अटेम्प्ट टू मर्डर दाखल झालं पाहिजे, बस एवढीच विनंती करतो. जय जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.